माझी ही इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी कोणते टेक्निक वापरू, कोणत्या वेळेला वापरू, किती वेळा करू, ही टेक्निक वापरली तर खरोखरच माझी इच्छा पूर्ण होईल का? आणि किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन एक फक्त थोतांड आहे की ॲक्च्युअल सायंटिफिक फॅक्ट आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी हॅलो, नमस्ते, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. जसं की तुमच्या लक्षात आलंच असेल, आज मी कोणती टेक्निक नाही सांगणार आहे तुम्हाला, तर आज काही बेसिक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं आत्ताच जाणून घेणं गरजेचं आहे, कारण जर तुमचा पाया पक्का नसेल तर त्यावर तुम्ही कोणतीही टेक्निक ट्राय करा, कितीही लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करा, तुमची इच्छा पूर्ण होणार नाहीत. ठीक आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आत्ता या पॉईंटला, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. पण त्यासुद्धा आधी खूप 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 मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचं, कारण आपल्या चॅनलवरती फायनली 1,500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. फक्त 1.5 महिन्यामध्ये 1,500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. ही गोष्ट अविश्वसनीय वाटते. पण थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. बेसिक जे प्रश्न आहेत, खूप इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत, ते मी निवडलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे. सो त्यातला सगळ्यात पहिला आणि खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न मला असं वाटतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा नियम म्हणजे नक्की काय? आता यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, पण या व्हिडिओमध्ये सुद्धा मला एक छोटंसं ग्लिम्स द्यावंसं वाटतं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा नियम हा एक युनिव्हर्सल लॉ आहे. ठीक आहे. युनिव्हर्सल लॉ म्हणजे काय? ब्रह्मांडाचे नियम. असे काही नियम ब्रह्मांडाने बनवून ठेवलेत जे प्रत्येक व्यक्तीला लागू पडतात आणि ते प्रत्येक वेळी क्षणोक्षणी काम करत असतात. जसं लॉ ऑफ कर्म असतं, चांगले कर्म केले तर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होतात आणि जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर त्याचं फळ हे तुम्हाला फेडावंच लागतं, राईट? त्याप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शनसुद्धा सतत काम करत असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो की तुमच्या आयुष्यात आत्ता वर्तमान काळात ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही स्वतः आकर्षित केल्यात. मी ज्या प्रकारचा जॉब करते आहे, माझ्या आयुष्यात ज्या प्रकारचे नातेसंबंध आहेत आणि माझी प्रणाली जी आहे, त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः आकर्षित केल्यात. मी जर डिसाईड केलं तर मी भारताची पंतप्रधान होऊ शकते किंवा कोणतीही व्यक्ती त्यांचं कोणतंही स्वप्न पूर्ण करू शकते. ठीक आहे. हेच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. मग लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक आपल्याला मदत करतात की आपल्याला हवी असणारी गोष्ट, जर आपण प्रत्येक गोष्ट आपण अट्रॅक्ट करतो आहे, राईट? आपल्याला हवी असणारी गोष्टसुद्धा आपण अट्रॅक्ट करू शकतो, आकर्षित करू शकतो आणि आपल्याला हवं असणारं जीवन आणि आयुष्य आपण नक्कीच जगू शकतो. ठीक आहे. हा आत्मविश्वास आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा नियम देतं. खूप सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करते की सगळ्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय कळालं असेल. आता सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक किंवा क्वेश्चन मला वाटतो तो म्हणजे की ॲक्शन किंवा कृती करणं गरजेचं आहे की नाही? हो, कृती करणं तितकंच गरजेचं आहे. आता तुम्हाला आपण उदाहरणापासून चालू करू. मी एक 10वीतली मुलगी आहे आणि मी एक ॲव्हरेज मुलगी आहे. म्हणजे माझे जे आयुष्याचे शैक्षणिक जे 9 वर्ष गेलेत 9वीपर्यंतचे, तेव्हा मला फक्त 70-75 या रेंजमध्ये मार्क्स पडलेत. पण माझं स्वप्न आहे की 10वीमध्ये मला 95% पाडायचे. ठीक आहे. आता सगळ्यांनी ऑलरेडी तिच्या घरातल्यांनी किंवा तिने स्वतः ज्या प्रकारचा माइंडसेट बनवला आहे तिच्याप्रमाणे तिला 70 ते 75% पडणार. मी एक ॲव्हरेज मुलगी आणि मला एवढेच मार्क्स पडू शकतात, हा ऑलरेडी तिचा विचार झालेला आहे. पण तिला त्या पॉईंटवरती लॉ ऑफ अट्रॅक्शन कळतं आणि तिला कळतं की प्रत्येक गोष्ट, आपल्याला हवी असणारी गोष्ट आपण आकर्षित करू शकतो. मग ती त्या दृष्टिकोनातून लॉ ऑफ अट्रॅक्शनची एखादी टेक्निक घेते आणि ती ट्राय करायला लागते. फॉर एक्झाम्पल 369. सकाळी लिहिते 3 वेळा, दुपारी लिहिते 6 वेळा, रात्री लिहिते 9 वेळा. तर खरोखर तिला 95% पडणार आहेत का? नाही. त्यासोबतच तिला अभ्यास करणं, तिला मेहनत करणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तुम्हाला हवी असणारी गोष्ट ॲक्शनशिवाय मिळणार नाही, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनमधला जो सगळ्यात मोठा पार्ट हा ॲक्शनचा येतो. ॲक्शनशिवाय अट्रॅक्शन हा शब्दसुद्धा बनू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कृती करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही म्हणाल जर कृती करायची आहेच तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक का ट्राय करायच्या? लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक यासाठी ट्राय करायच्या कारण त्या आपल्याला आत्मविश्वास देतात आणि आपल्या आयुष्यामध्ये संधी, अपॉर्च्युनिटीज आणून देतात. युनिवर्स, ब्रह्मांड आपल्याला अशा संधी आणून देतं ज्यामार्फत आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. आता मी 369 करायला लागले. मी ती 10वीतली मुलगी आहे, मला 95% पाडायच्यात. तर मग कदाचित माझ्या आयुष्यामध्ये अशा अपॉर्च्युनिटीज येतील. आता कसल्या अपॉर्च्युनिटीज येऊ शकतात त्या मुलीला की तिला एखादा ट्यूटर भेटू शकतो. म्हणजे
जिथे तिने क्लास लावला आहे किंवा ट्युशन लावली आहे ती शिक्षिका तिची चांगली भेटू शकते. त्या मॅडम तिला खूप छान शिकवत आहेत आणि तिला अभ्यासामध्ये खूप मजा येते आहे. ती अभ्यास करत असताना तिला तिच्या घरातले खूप लोक सपोर्ट करत आहेत. अशा प्रकारचं वातावरण तिच्या आजूबाजूला आपोआप बिल्ड व्हायला लागलं आहे की तिला सगळे सपोर्ट करत आहेत अभ्यास करताना, शांतता आहे आणि तिला स्वतः अभ्यास करण्याची खूप इच्छा होती आहे. या सगळ्या सराउंडिंगमधल्या ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोल बाहेरच्या आहेत किंवा आपल्या लाईफमध्ये ज्या संधी येतात त्या गोष्टी आपल्याला युनिवर्स देतं. ठीक आहे, त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक ट्राय करायच्या आणि सोबत ॲक्शन घ्यायची आणि मग तुम्हाला हवी असणारी गोष्ट 100% तुम्हाला मिळते. ठीक आहे. सो तिसरा प्रश्न घेऊ. तिसरा प्रश्न म्हणजे की कोणती टेक्निक ट्राय करू, माझी ही इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी कोणती टेक्निक ट्राय करू. आता हा प्रश्न खूप कॉमन आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कोणतीही टेक्निक ट्राय करा, मॅटर करत नाही. तुमच्या फीलिंग्स म्हणजे तुमच्या भावना खूप मॅटर करतात आणि तुमची इच्छाशक्ती प्रबळ असणं गरजेचं असतं. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे ना तर कोणतीही टेक्निक ट्राय करा, काहीच फरक पडत नाही. तुम्हाला त्याच स्ट्रॉंग अपॉर्च्युनिटीज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. प्रत्येक टेक्निक कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतं. तुम्हाला जी टेक्निक आवडते ती तुमची टेक्निक तुम्ही निवडणं गरजेचं आहे. तुम्ही दैनंदिन जीवनातून किती त्या टेक्निकसाठी वेळ देऊ शकता हे तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला कोणती टेक्निक ट्राय करते आणि मग त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. ठीक आहे. आता कोणत्या वेळेला करू, ही टेक्निक रात्रीच करायची का, सकाळीच करायची का? तर मी सांगितलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये, आत्तासुद्धा सांगते की एकतर सकाळी उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी या 2 वेळा खूप इम्पॉर्टंट असतात. कारण त्यावेळेला आपला सबकॉन्शियस माइंड हा ससेप्टेबल असतो. आता म्हणजेच आपलं जे अवचेतन मन असतं ते कुठलीही गोष्ट एक्सेप्ट करायला रेडी असतं, कुठलीही गोष्ट मान्य करायला रेडी असतं. ठीक आहे. सो मी जसं सांगितले बऱ्याच व्हिडिओमध्ये की मी स्वतः कोणतीही टेक्निक रात्री झोपण्यापूर्वी करते. सो सजेस्ट करेल की तुम्हीसुद्धा रात्री झोपण्यापूर्वी करा. कारण रात्री झोपण्यापूर्वी जी गोष्ट आपण करतो ती गोष्ट सरळ आपल्या अवचेतन मनामध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि आपलं अवचेतन मन जी गोष्ट मान्य करतं ती गोष्ट खरोखर घडते. ठीक आहे. सो कोणती वेळ, रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर. ट्राय करा, या 2च वेळेला घडेल. पण जर नसेल पॉसिबल तर दिवसातून तुम्ही कोणत्याही वेळेला टेक्निक्स करू शकता. पण करत असताना रोज एकच वेळ निवडायची. ठीक आहे. सो बेसिकली हे आहे. आता खरंच टेक्निक्स वर्क करतात का, एखादी टेक्निक जर घेतली तर ती टेक्निक खरोखर मला काम करेल का आणि खरंच माझी इच्छा पूर्ण होईल का, हे तुमच्या फ्रिक्वेन्सीज आणि व्हायब्रेशन्सवरती डिपेंड करेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन जेव्हा सुरुवातीला एखादी व्यक्ती ट्राय करत असते किंवा खूप नवीन असते, ज्याने लॉ ऑफ अट्रॅक्शन पहिल्यांदाच जाणून घेतलं आहे, सो त्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स आणि फिलिंग्स खूप लो असतात. ठीक आहे. खूप म्हणजे त्याला कल्पनाशक्ती त्याची इतकी चांगली नाही आहे, त्याची इतकी प्रबळ नाही आहे की ती कोणतीही गोष्ट इमॅजिन करू शकते, म्हणजे कल्पना करू शकते कोणत्याही गोष्टीची. तर त्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स या लोच असतात. पण जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाता ना तसं तुमची कल्पनाशक्ती इम्प्रूव्ह होत जाते. आणि कल्पनाशक्तीसोबत तुमच्या व्हायब्रेशन्स ज्या आहेत त्या हाय होत जातात. हायर फ्रिक्वेन्सीजमध्ये असाल, 100% विश्वास तुम्ही तुमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनवरच्या टेक्निकवरती ठेवत असाल, 100% मेहनत घेत असाल तर खरोखरच टेक्निक्स वर्क करतात. तुम्ही हायर व्हायब्रेशन्समध्ये असणं गरजेचं असतं, कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं असतं, 100% विश्वास, फेथ ठेवणं गरजेचं असतं आणि तितकंच ग्रेटफुल असणंसुद्धा गरजेचं असतं. ठीक आहे. सो आता कोणती टेक्निक जास्त इफेक्टिव्ह आहे? सगळ्या टेक्निक सेम लेवलला आहेत. जी टेक्निक तुम्हाला आवडते ती टेक्निक तुमच्यासाठी चांगली काम करते. ठीक आहे. सो कोणतीच टेक्निक खूप टेक्निक एखादी इफेक्टिव्ह आहे आणि एखादी नाही आहे असं नसतं. हे तुम्ही डिसाईड करायचं असतं आणि तुमच्या स्वतःच्या रिझल्टवरून तुम्ही बघायचं असतं की कोणती टेक्निक निवडायची आणि कोणती इफेक्टिव्ह आहे. जाता फक्त या 2-3 गोष्टी तुम्ही करा. त्या म्हणजे की 100% लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास ठेवा. लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती म्हणणार नाही, 100% तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा की तुमचं स्वप्न तुम्हाला कितीही अवघड वाटत असेल तरी ते पूर्ण होणार आहे असं समजा. असं मनातून तुम्ही त्याच्यावरती शंका घेताना तेव्हाच निगेटिव्हिटी तिथे तयार होते आणि मग ते स्वप्न तुमचं पूर्ण होत नाही. 100% तुम्ही तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा, त्या दृष्टिकोनातून ॲक्शन घ्या. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज युनिवर्स दाखवेल, त्या अपॉर्च्युनिटीज ओळखा, त्याच्यावरती कृती घ्या आणि मग
मग तुमच्या इच्छा खरोखर अस्तित्वात येतील. ठीक आहे. मी आशा करते की मोस्ट ऑफ द प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तरीहीसुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील, प्लीज मला कॉमेंटमध्ये विचारा. त्या सगळ्या प्रश्नांचीसुद्धा मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आता मी काही कॉमेंट्स अशा निवडल्या ज्याच्यावरती मी रिॲक्ट करणार आहे. सो त्या कॉमेंट्स आता आपण बघू. त्यात पहिली कॉमेंट आहे 2 कप मेथडचा जो व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यावरची कॉमेंट आहे. सॉल्ट अँड पेपर 6675 ने म्हटलं आहे की ताई या ट्रिकने खरोखर काम केलं. माझ्या फ्रेंडने मला 4.5 मिनटातच कॉल केला हा प्रयोग केल्यानंतर, आणि थँक्स अ लॉट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. तुम्ही ऑलरेडी लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी सक्सेसफुल झालं आहे. सो बाकीच्या टेक्निकसुद्धा वर्क करतील. तुमच्या व्हायब्रेशन्स खूप हाय आहेत. थँक्यू व्हेरी मच. आता नीरज दांडगे सर ते असं म्हणतात की तुझं चॅनल खूप जास्त ग्रो करणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. कारण ही जी कॉमेंट आहे ही माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेटिंग आहे. आणि या कॉमेंटने ॲक्च्युली मला ऊर्जा दिली की अजून माझं चॅनलवरती व्हिडिओज कंटिन्युटी मी कशी ठेवेल यासाठी. सुलक्षणा गायकवाड 4441 त्या असं म्हणतात की फक्त मराठीत बोल, जास्तीत जास्त सर्वांना कळेल. आणि ॲक्च्युली मराठीत बोलण्याबाबतच्या खूप साऱ्या कॉमेंट्स आलेल्या आहेत. ओके. सो खूप जणांनी मला मराठीमध्ये बोल किंवा मराठी शब्दांचा वापर कर अशा कॉमेंट्स केल्यात. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हा सर्वांची माफी मागते, कारण मी मागच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये खूप सारे इंग्लिश शब्द वापरलेत. कारण मी इंग्लिशमध्ये थोडी कम्फर्टेबल आहे, त्यामुळे कदाचित इंग्लिश शब्द येतात. पण मी ट्राय करेल की जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करेल. आणि जर एखादा चुकून इंग्लिश किंवा हिंदी शब्द आला तर त्याबद्दल प्लीज मला माफ करा. सीमा देशमुख यांनी एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला आहे. मॅनिफेस्टेशनचे ऑनलाईन क्लासेस आहेत 5 डेज 14 डेज असे, आणि ते करावे का? तर ते जॉईन करू का प्लीज सांग. तर ताई मला तुला हेच सांगायचं आहे की एकतर लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनबद्दल खूप सारे व्हिडिओज आणि खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी आपल्याला इंटरनेटवरती अवेलेबल आहेत. आणि आपण अशा एरामध्ये जगतो आहे की जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी हातासरशी अवेलेबल असतात. सो प्लीज म्हणजे हा तुझा चॉईस राहील. तुला जर एखादा क्लास वगैरे जॉईन करायचा आहे तर तुझा चॉईस आहे तो. पण मी तुला सजेस्ट करेल की सगळ्यात आधी तर तू शिकण्याचा प्रयत्न कर, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन मी असंच यूट्यूबवरून आणि पुस्तकांमध्ये वाचूनच शिकली आहे. सो तू सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याचद्वारे शिकू शकते. हे कॉमेंट्स होत्या ज्या मला इम्पॉर्टंट वाटल्या, कारण याच्यात काही क्वेश्चनसुद्धा कवर झाले आणि प्रतिक्रियासुद्धा होत्या. सो त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप 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 धन्यवाद. असाच तुमची साथ आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या. पुन्हा एकदा मी एक नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.